वारकरी संप्रदायातील समस्त दिंडीकरी फडकरी समाज संघटना, विश्व वारकरी सेना, वारकरी साहित्य परिषद, पालखी सोहळ्याचे विश्व देवीदास महाराज ढवळीकर, चैतन्य कबीर बुवा, स्वतंत्र दिंड्या चालतात त्याचे राज्याचे अध्यक्ष, अशा सगळ्यांनी आम्ही सही करून दिलेल्या आहेत। अनेक लोकांचा पाठिंबा आहे, सह्या होणार होत्या, पण सगळ्या स्वतंत्र वाऱ्या सुरू आहेत, गर्दी सुरू आहे, त्यामुळे सह्या राहिल्या। परंतु सगळ्यांचा सांगण्याचा भावार्थ आहे, वारकरी साहित्य परिषद ही एक संत साहित्याची प्रचारक असली तरी मी शासन दरबारी वारकरी संप्रदायाच्या बऱ्याच समस्या सोडवण्यासाठी कष्ट करत असतो। जसं 20,000 रुपये अनुदान मिळवण्यासाठी मी प्रयत्न केले, त्याला यश आलं, तसं आता वारकरी महामंडळाला सर्वांचा विरोध इतक्यासाठी आहे की इथं मुख्यमंत्री वारकरी महामंडळ काढल्यानंतर कुणाच्या तरी राजकीय सोयीसाठी येईल ते प्रत्येक शासन कुणाला तरी तिथं प्रस्थापित करून पुनर्स्थापना करण्यासाठी, त्याला सोयीसुविधा देण्यासाठी हे सगळं होऊन जाईल। आणि 1000 कोटी मागितले होते, 50 कोटी रुपये त्यांना मिळाले। रिटायर्ड IAS संधी अधिकारी त्याच्यावर बसवणार, त्याला कोण जबाबदार? त्याच्यापेक्षा करायचंच असेल तर मुख्यमंत्री महोदयाने आमच्याशी बोलावं, आम्ही सांगू मुख्यमंत्री महोदय त्याचे अध्यक्ष असतील, येणारे प्रत्येक, आणि सामाजिक न्याय खात्याचा सचिव व त्याचा मॅनेजिंग डायरेक्टर असेल। पण कुठलेही गव्हर्नमेंट शिवाय कुणालाही नेमूच नाही, ही आमची भूमिका आहे। अनेक जणांची मागणी आहे, मी त्यांचा एक त्या मागणीकरांच्या प्रतिनिधी म्हणून बोलतो आपल्या समोर। आज संध्याकाळी सगळ्या दिंड्या मोठ्या प्रमाणात आज आणि उद्या एकत्र येतील, सगळे एकत्र बसू आणि मनापासून सगळ्यांची इच्छा आहे। मी मुख्यमंत्र्यांना हा निरोप दिलेला आहे, प्रत्यक्ष सांगितलेलं आहे की साहेब, जर आमची इच्छा नसेल सर्वांची तर कृपया निर्णय मागं घ्यावा, अन्यथा आमच्याशी बसून चर्चा करावी आणि मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष आणि सामाजिक न्याय खाते सचिव त्याच्यावर असावेत। कुणीही दुसरा असू नये, आमच्यातीलही नको आणि राजकारणातील विरोध एवढ्यासाठी आंदोलन म्हणजे शेवटच्या 2 दिवसात आम्ही सगळे रस्त्यावर झोपून आंदोलन करू, कारण ह्या विषयाला गांभीर्यानं घ्यावं लागेल। उद्या भविष्यात वारकरी संप्रदायामध्ये आज तुम्ही म्हणले आज सगळे पालखे एकत्र येणार, संध्याकाळी येऊन भेटून सगळी चर्चा करणार आणि आंदोलनाची दिशा ठरवणार आम्ही। कारण आम्हाला जर आमच्या मागणीला विचारात घेतलं जाणार नसेल, आमच्या मागणीबद्दल आमच्याशी चर्चा केली जाणार नसेल, आमच्या म्हणण्याला किंमत दिली जाणार नसेल, तर नाईलाजानं आम्हाला कुठंतरी पाऊल आंदोलनाचं उचलावं लागेल। आंदोलनाची दिशा आज संध्याकाळी सगळे एकत्र बसून ठरवतील। आपल्या आग्रहास्तव मी आता एक प्रतिनिधी म्हणून बोलतोय, पण मी एवढंच पुन्हा एकदा आपल्याला सांगतोय, आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांना पंढरपुरातूनच आंदोलन होईल तर त्याच्या अगोदरच होईल, म्हणजे रस्ता बंद करणार की काही करू तुम्ही आता तसे प्रश्न विचारू नका, आमची दिशा आज ठरेल। पण वारकरी महामंडळाच्या विषयासंदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जर संप्रदायातील मंडळींना गांभीर्यानं घेतलं नाही तर या बाबतीत कुणी त्यांना काय दिशाभूल करून ही कल्पना दिली तेही त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे, आमची भावना समजून घेतली पाहिजे। अन्यथा मग कुठंतरी त्याला बांध घालायला गेलं तर ते फुटल्याशिवाय राहत नाही, ही बाब त्यांनी लक्षात घेतली पाहिजे। आणि त्यांनी जे काही इतकं चांगलं काम केलेलं आहे दिल्ल्यांना अनुदान देऊन, ती त्यांच्याबद्दल इतकी आत्मीयता वाढल्या, त्याला गालबोट लावून घेऊ नये आणि लवकर वारकरी संप्रदायातील प्रमुख मंडळीसोबत त्यांनी बसावं, पाहिजे तर वाखरी तळावर यावं किंवा सर्किट हाऊसवर बोला। आज ते आलेले आहेत आणि तुमच्या माध्यमातून ते ऐकतील माझे आवाज, त्यांना प्रत्यक्ष सांगितलंय। अनेकदा कळकळीची प्रार्थना हात जोडून करतो की वारकरी महामंडळ करत असताना तातडीनं चर्चा करावी, अन्यथा रोषाला सामोरं त्यांना जावं लागेल। रामकृष्ण।